मराठी लीगल डिक्टेशन 80 शब्द प्रति मिनिट. रेडी स्टार्ट. प्रस्तुत प्रकरणातील आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम 452, 324, 323, 353, 504, 506 सह कलम 34 अन्वये शिक्षेस पात्र अपराध केल्याचे आरोपांखाली खटला चालविण्यात आला आहे. परिचित. अभियोग पक्षाचे थोडक्यात कथन असे की दिनांक 20/2/2013 रोजी फिर्यादी बाबासाहेब नेहमी सकाळी 10 वाजता त्याचे हॉटेलवर गेला व त्यानंतर दुपारी 2 वाजताचे सुमारास हॉटेलचा माल आणण्यासाठी एसटी स्टँडवर गेला होता. त्यावेळी त्याचे हॉटेलमधील कर्मचारी गोविंद याने फिर्यादीस फोनवरून सांगितले की राजू हा हॉटेलमधील किचनमध्ये जबरदस्तीने घुसून जेवण देण्याचे कारणावरून वेटर मनोज याला मारहाण करीत असल्याचे, लवकर या असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी हा हॉटेलवर गेला असता त्या ठिकाणी आरोपी राजू हा वेटर मनोज यास मारहाण करीत असल्याचे दिसल्याचे फिर्यादी सोडवासोडव करण्यास गेला असता आरोपी राजू याने फोनवरून त्याचा मोठा भाऊ, चुलत भाऊ यास बोलावून घेतले. त्यानंतर तिन्ही आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी लक्ष्मण याने फरशीचा तुकडा उचलून फिर्यादीचे डावे डोळ्याचे बाजूस मारल्याने रक्त येऊ लागले. सुनील सचिन यांनी सोडवासोडव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस व हॉटेल मालक हे घटनास्थळी आले व त्यांनी आरोपीस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपी पोलीस यांचे अंगावर धावून गेले व त्यांचे अंगावरील शर्टाची कॉलर धरून "तू कोणालाही बोलव, तुला काय करायचे ते कर, तुझा खूनच करतो" अशी त्यांना धमकी दिली. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत फिर्यादीने पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. परिचित. सदर फिर्यादीवरून पोलीस स्टेशन यांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 9/2013 हा गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक यांनी केला. तपासादरम्यान त्यांनी घटनास्थळ पंचनामा केला व घटनास्थळाचा कच्चा हात नकाशा तयार केला. फिर्यादी व साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदविले. फिर्यादीचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविले व तपासाअंती आरोपी विरोधात पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. माझे पूर्व पीठासीन अधिकारी यांनी आरोपींविरुद्ध निशाणी 17 प्रमाणे दोषारोप निश्चित केले व आरोपींना दोषारोप मराठी भाषेतून वाचून व समजावून सांगितले. तेव्हा त्यांनी दोषारोप नाकबूल केले. सबब खटला त्यांचे विरुद्ध पुढे चालविण्यात आला. अभियोग पक्षाने आरोपी विरुद्धचे दोषारोप सिद्ध करण्यासाठी एकमात्र साक्षीदार बाबासाहेब यांची साक्ष निशाणी 23 वर नोंदवली आहे. अभिलेखावर आरोपी विरुद्ध काहीही पुरावा न आल्याने त्यांचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313(1) ब अन्वये निवेदन नोंदविण्यात आले नाही.
प्रकरणाचे न्यायनिर्णयाकरिता खालील मुद्दे उपस्थित होत असून त्यावरील निष्कर्ष मी कारणमीमांसेसह पुढील प्रमाणे नोंदवत आहे. कारणमीमांसा. मुद्दे क्रमांक 1 ते 6 हे एकमेकांशी संलग्न असल्यामुळे पुनरावृत्ती टाळण्यासाठी विवेचनाकरिता एकत्रितरित्या घेण्यात आले आहे. फिर्यादी बाबासाहेब याने त्याच्या अभिसाक्षीत असे कथन केले की घटना 4 ते 5 वर्षापूर्वी हॉटेलमध्ये सकाळी 10 ते 11 वाजण्याचे दरम्यान घडली. त्यावेळी तो हॉटेलमध्ये होता. आरोपींची व कामगारांची शाब्दिक चकमक झाली म्हणून त्याने फिर्याद दाखल केली. फिर्याद निशाणी 24 वरील सही त्याची असल्याचे व त्यातील मजकूर खरा व बरोबर असल्याचे कथन केले आहे. सदर साक्षीदाराचा बचाव पक्षातर्फे उलट तपास घेण्यात आला. उलट तपासात फिर्यादीने मान्य केले आहे की त्याचेत व आरोपीमध्ये तडजोड झालेली असून त्याची आरोपीविरुद्ध कोणतीही तक्रार राहिलेली नाही. एकंदरीत फिर्यादीचा पुरावा पाहता फिर्यादीने त्याचे पुराव्यात आरोपींची व कामगारांची शाब्दिक चकमक झाल्याने त्याने फिर्याद दिल्याचे कथन केले आहे. मात्र त्याने कोठेही त्याच्या पुराव्यात त्यास आरोपींनी फरशीच्या तुकड्याने मारहाण केली असे कथन केलेले नाही. फिर्यादीने जरी फिर्याद निशाणी 24 मधील मजकूर खरा व बरोबर असल्याचे कथन केले असले तरी पुराव्यात फिर्याद निशाणी 24 मधील घटनेबाबत फिर्यादी काहीही कथन करीत नाही व केवळ मोघमपणे फिर्यादीतील मजकूर खरा व बरोबर असल्याचे कथन करीत आहे. तसेच फिर्यादीचा उलट तपास पाहिला असता त्याने आरोपी व त्याचेत तडजोड झालेली असून त्याची आरोपीविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे मान्य करीत आहे. यावरून फिर्यादीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याचे सिद्ध होते, परंतु मजकूर सिद्ध होत नाही. परिणामी अभियोग पक्ष फिर्याद सिद्ध करू शकला नाही. या मतास मी आलो आहे. अशा परिस्थितीत संचिकेत आलेल्या पुराव्याचे अवलोकन करता उपर नमूद परिच्छेदामध्ये चर्चिलेल्या कारणास्तव अभियोग पक्ष हा आरोपीविरुद्ध ठेवण्यात आलेले भारतीय दंड संहितेचे कलम 452, 323, 324, 353, 504 व 506 सह कलम 34 प्रमाणे गुन्हा केल्याचे दोषारोप सिद्ध करू शकला नाही. या मतास मी आलो आहे. सबब मी मुद्दे क्रमांक 1 ते 6 चे उत्तर नकारार्थी नोंदवतो.